बोईसर तारापुर MIDC स्थित प्लॉट नंबर F13 पर मेडली फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनी में गैस लीक की घटना सामने आई है। इस हादसे में 7 मजदूर प्रभावित हुए, जिनमें से 4 की मौत हो गई है। बाकी 3 मजदूरों का इलाज बोईसर के शिंदे नामक निजी अस्पताल में चल रहा है, जिनमें से 2 की हालत नाजुक बताई जा रही है। मृतकों की संख्या और बढ़ने की आशंका जताई जा रही है। बोईसर में स्थित मेडले फार्मा कंपनी में आज शाम को 5 बजे गैस लीकेज या सफोकेशन के कारण 6 एम्प्लॉई सीरियस कंडीशन में इनको शिंदे हॉस्पिटल बोईसर में लाया गया। इसमें से 4 एम्प्लॉई की डेथ हो गई और 2 एम्प्लॉयज़ ICU में अभी भी ट्रीटमेंट ले रहे। प्राइमा फेसी सफोकेशन या कोई पर्टिकुलर गैस लीकेज के कारण ये इंसिडेंट हुआ है, तो बाकी चीज़ें इन्वेस्टिगेशन में एग्जैक्टली डिटेल सामने आएगी। फ़िलहाल सफोकेशन के कारण 4 लोगों की डेथ हो गई, ये हम लोग मान सकते हैं। सर क्या सेफ्टी थी उधर, कुछ जांच हुई है? अभी तो फ़िलहाल उस एरिया में अभी तक उसको सील किया गया है, किसी को अंदर जाने नहीं दे रहे, क्योंकि अभी भी जो भी पर्टिकुलर कोई गैस होगा उसका अभी भी वहाँ कॉन्सेंट्रेशन हाई होने के कारण अभी वहाँ पे एरिया सील करके अंदर किसी को जाने नहीं दे रहे। और जो भी कंपनी के सारे 36 एम्प्लॉयज़ थे, बाकी इन 4 के अलावा, इन 6 के अलावा बाकी सारे हेड काउंट लेके बाहर निकाले गए सेफली। तो अभी फ़िलहाल अंदर जाके इन्वेस्टिगेशन में पता चलेगा बाकी चीज़ें। सर जब ये हादसा हुआ उस समय कितने मजदूर काम कर रहे थे? टोटल कंपनी में 36 मजदूर काम कर रहे थे, और जो एग्जैक्ट फैसिलिटी जहाँ पे ये प्रोडक्शन जो हादसा हुआ वहाँ पे टोटल 5 लोग थे। तो 5 में से 4 की डेथ हुई है, 1 ट्रीटमेंट ले रहा है, और उनको बाहर निकालने वाला जो सिक्योरिटी था उसको भी 2-3 बार अंदर जाने आने के कारण उसको भी इंजरी हो, मतलब वो भी अभी एडमिट है ICU में। बोईसरमध्ये जवळजवळ एक 800 ते 900च्या आसपास केमिकल कंपनी आहे, आणि या केमिकल कंपन्यामध्ये हजार्डस अतिसंवेदनशील अशा प्रकारच्या कंपन्या आहेत। आणि दुर्दैवाने या ठिकाणी मेडली जी कंपनी आहे, या कंपनीमध्ये 5 वाजता अचानक त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारच्या वायूच्या त्या ठिकाणी त्या बॉयलरमध्ये त्या ठिकाणी त्याचा स्फोट झाला, आणि स्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी 4 लोक जे आहे शिंदे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करताना त्या ठिकाणी ती दगावले आहे, आणि 2 जे पेशंट आहे ते 2 जे रुग्ण आहे ते सध्या तरी अनकॉन्शियसमध्ये आहे, आणि हळूहळू त्यांची त्या ठिकाणी प्रकृती सुधारत आहे। परंतु दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की या बोईसरमध्ये जे आपले सेफ्टी डायरेक्टर आहे किंवा MPCB आहे किंवा MSCB आहे, या ठिकाणी अधिकाऱ्यांचं बिलकुल त्याच्यावरती त्याचे नियंत्रण नाही, आणि परिणामस्वरूप अशा प्रकारच्या घटना सतत त्या ठिकाणी घडत आहेत। आणि म्हणून या ठिकाणी माझी शासनाला सुद्धा त्याची एक विनंती राहील की पर्यावरण विभाग त्याचप्रमाणे MIDC विभाग यांनी एक संयुक्तपणे त्या ठिकाणी त्या स्ट्रक्चर ऑडिट करून त्या कंपन्यांचे जे जुने जे काय मशिनरी आहे त्या ठिकाणी त्यांनी एक मॉडिफाय करून खऱ्या अर्थाने भविष्यकाळात अशा प्रकारची घटना घडणार नाही, आणि दुर्दैवी जे मृत्यू पावलेला आहे त्या कंपनीने जास्तीच्या जास्त त्या ठिकाणी कम्पेन्सेशन द्यावं, असं या भागातील आमदार म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो। सर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये 21 दिवसामध्ये 6 लोकांना करंट लागून मयत झालेले आहे। ह्या ज्या गोष्टी कुठेतरी थांबण्यासाठी आरोग्य संचालनालय विभाग आहे, कोणती ठोस पावलं उचलत नाही, आपण 21 दिवस नाही। खरं म्हणजे आता एक करंट लागून अशा प्रकारच्या दुर्घटना घडणं ह्या अत्यंत दुर्दैवी आहे, परंतु या जुनाट अशा प्रकारच्या वायरिंग आणि त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मर आणि उघडे ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, आणि भविष्य काळामध्ये अशा घटना घडू नये म्हणून MSCBचे जे चीफ इंजिनियर आहेत आणि यांचे या ठिकाणी पूर्ण या विभागाचं त्या ठिकाणी जुनाट असलेल्या वायरिंग आहे त्यांचे त्या ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट केलं तर मला वाटतं हा जो अपघात आहे हा अपघात बऱ्यापैकी त्या ठिकाणी कमी करता येईल।